मंडळी, तुम्हाला काय वाटतं तिसरं महायुद्ध होईल का? बरं, महायुद्ध माहीत नाही आहे, लॉकडाऊन लागेल का हो? अरे ते लॉकडाऊन गेलं खड्ड्यात, महायुद्ध गेलं खड्ड्यात. इथं आमच्याकडं गॅसचं लफडं चालू झालंय. गॅस काय आम्हाला भेटणं झाले, बुक केलाय, भांडणं झाली त्या गॅसवाल्यांबरोबर. घरी काय गॅस येणं झालाय बाबाराव. म्हणलं आता ह्या एवढ्या गडबडीमध्ये ना, ह्या घोटाळ्यामध्ये माझा गुढीपाडव्याचा व्हिडिओच टाकायचा राहिला हो. म्हणलं ज्या गुढीपाडव्या दिवशी जर गॅस संपला की बाहेर 2 इटा एक नाही ठेवून आहे ना, मला चूलच पेटवावी लागणार होती. एक तर पाहुणे मंडळी आलेले घरी, गावावरून माझे मावशी, मावस भाऊ, आजी आणि 2 नंबरचे मामा आलेले. मावशी आणि मावस भाऊ गावाला गेला काल रात्री गुढीपाडव्याचा सण साजरा करायला, पण मी माझ्या आजीला आणि मामाला ठेवून घेतलेलं होतं. त्यामुळे सकाळपासून चांगलीच लुडबुड चालू होती. एवढ्या सगळ्या जणांची आंघोळी पांघोळी, नाश्ता फिष्टा सगळं काही चालू होतं राव. नशिबास कारभारांना सुट्टी होती, म्हणजे घ्यायला लावलेली मी मुद्दामूनच. म्हणलं एवढ्या गडबडीत मला एकटीला काही जमायचं नाही. तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं, माझ्या मामाला ना बोलता ऐकता येत नाही, पण त्यांचे उच्चार असे व्यवस्थित असतात. मला तर लहानपणापासून समजते. कारभाऱ्यांना पण आता लग्न झाल्यापासून हळूहळू समजायला लागले की मामांना काय म्हणायचं. त्यांचं म्हणणं होतं, तांब्याला कशाला बांधते, तुम्ही शहरात राहता, इकडं काय हवा सुटणार आहे का? पण कारभारींच्या मनात होती की बाबा काय अपशकून होऊ नये, आपलं तो तांब्याना बांधावा. आता दोघांचं म्हणणं मनात ठेवून म्हणलं जाऊ दे बांधावं. मामाला पण समजवलं, वर ठेवताना लावताना असं पडला भिडला तर मग मामा म्हणाले ठीक आहे. आता माझे मामा आणि आजी कसे गावची माणसं आहेत, त्यांना सगळ्या वस्तू आपल्या संस्कृती पारंपरिक वस्तू आहेत ना, ते एकदम व्यवस्थितरित्या लागतात बघा. मग त्यामुळे आईनं सकाळपासून डोकं खाल्लेलं, हे असं करायचं ते तसं करायचं, हे नाही झालं पाहिजे. आणि मामाचं माझ्या कसं गावाला कसं गाईच्या शेणानं पहिल्यांदा जागा सारवतात. आमच्याकडे तर सारवतात, तुमच्याकडे माहीत नाही. ती जागा सारवतात, तिथे रांगोळी काढतात. आता आपल्याकडे कुठलं गाईचं शेण आलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे चौकटीला दोन्ही बाजूला नाही का असं नाम ओढल्यासारखं करतात गाईच्या शेणानं, आणि गोल करून मध्ये चण्याची डाळ, कडुलिंबाचं पान आणि गुळ चिटकवतात. तर माझ्या मामा मागं तेच लागलेले की तू ते शेण आणून लाव. आता मामाला समजलं, मामा कुठनं शेण आणून लावणार, इथं गाईचा गोटा लांब लांबपर्यंत नाही, एक हाय तो पण जर्सी गाईचा आहे, लावलंच पाहिजे. त्यामुळे त्यांचा जरा मूड खराब झालेला. त्यांच्या समाधानासाठी मी म्हटलं गाईचं शेण नाही, पण हळदी कुंकवानं ते दरवाजाची चौकट सजवली आणि गुळाचं आणि पान असं चिटकवलं. मग तेव्हा ते कुठं खुश झाले. आणि माझं नशीब एवढं चांगलं आहे ना, मी गेली 4 वर्ष का काहीतरी गुढीपाडवा साजरा करते. त्यावेळेला कोण ना कोणतरी म्हणजे ऐन गुढीपाडव्याच्या टायमामध्ये ना माझं घर रिकामं नसतं, कोण ना कोणतरी पाहुणे मंडळीच असतात. आणि ह्या वेळेला चक्क आशीर्वाद म्हणजे माझ्या माहेरची माणसंच होती. म्हटलं मामा आलेत तर मामांच्या हातूनच नारळ फोडायचा म्हणून सांगितलं. आणि हे मामाला ड्रेस आहे ना कारभाऱ्यांनी घेतलेला, पहिल्यांदाच मामा आले ना, मग कारभाऱ्यांनी घेतलेला. मग ते म्हणाले की मामाला तुम्ही आजच्या दिवशी गुढीपाडव्याच्या दिवशी तो ड्रेस घातला पाहिजे. तर मामानी पण तो घातला वगैरे ड्रेस. सगळ्यांनी नमस्कार वगैरे नारळ करून फोडला वगैरे. आणि ही आमच्या गल्लीतली साटलोट टीम आहे. आज त्यांचे ना एका ट्युशनमध्ये चित्रकलेची ना स्पर्धा होती, तिकडे सगळेजण चाललेले होते. काय गरमी चालू झाले. आणि आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे आजच्या दिवशी कडुलिंब खायचाच असतो. आता हे आमच्या गल्लीत राहणाऱ्या UP बिहारवाल्यांना माहीत नाही आहे, पण तरी पण त्यांना सांगितलं असा असा सण असतो. सगळ्यांना गुळ खोबरे आणि कडुलिंबाचा थोडा तुकडा दिला. सगळ्यांनी तोंड वाकडं करून खाल्ला. आणि नंतर लागले बाबा पोळ्याची सुरुवात, कारण का 12च्या आत नैवेद्य पण दाखवायचा असतो. मी गेलेली साडी फेडायला, तर आई म्हणाली नाही साडी नेसूनच जेवण बनवायचं आज. म्हणलं आजीची माझ्या डिमांड आहे, पूर्ण केलीच पाहिजे. साडीमध्ये छान दिसते, मालनची आठवण आली. म्हणजे माझ्या मम्मीचं नाव मालन होतं ना, तिचं म्हणणं की सगळ्यांचंच म्हणणं तू मम्मीसारखी दिसते, मग आजच्या दिवशी साडी नको काढू. मग आजी अशी बोलली ना, मला जरा मम्मीची आठवण आली, थोडीशी इमोशनल पण झाली. म्हटलं चल त्रास झाला तर चालेल, आज साडीमध्येच पुरणपोळ्या बनवायच्या. म्हणून काय जास्त व्हिडिओ नाही काढला. मस्तपैकी पुरणपोळ्या करून झाला. कटाच्या आमटीला झणझणीत असा कट आलेला होता. कुरवड्या माझ्याकडे संपलेला, थोडासा चुरा झालेला तो तळला. आणि पापडसुद्धा तळलेले, भजी, आपलं दुधामध्ये आपलं साजूक तूप थोडंसं, आणि सगळं काही जेवण झालेलं होतं. पटकन आपल्या देवबाप्पाला नैवेद्य दाखवला, दुसरा नैवेद्य आपल्या गुढीला दाखवला. आणि ही संध्याकाळची वेळ आहे. कधी एकदाचं नैवेद्य दाखवलं आणि पटकन साडी वगैरे फेडली आणि पोळ्या खाऊन दुपारची असली ढाराढूर झोप लागली ना, सगळे एकदम दाबून झोपले. यो बाबा माझा पिंप दुश्मन आहे. थंडीमध्ये 4-5 दिवस तरी पितांबरीनं घासल्यावर चमकतो,
पण गरमीमध्ये आजच्या दिवस घासला आणि दुसऱ्या दिवशी त्याचं ढुंगण काळं ते काळच, किती पण घासा त्याला. मग काय तर काय म्हणणार, अख्खी पितांबरीची पुडी घाला त्याला घासता घासता. पण घासल्यानं तर काय एकदम चमचम चिकणी चमेलीसारखा चमकतं. मग काय असं वाटतं त्याला कवळत घेऊन आहे ना त्याच्या पप्प्या शप्प्या घ्याव्या. घासून त्याला साईडला ठेवलं. आजीला माझ्या कंटाळा येत होता, बोलली मला काहीतरी काम दे. मग दिल्या त्या शेंगा फोडून. गावच्या शेंगा असतात, मला ते शेंगा फोडल्याशिवाय कूट करायला भेटत नाही. म्हटलं चल आजी आले बसून बसून फोडून देईल. आणि तिला पण कंटाळा आलेला म्हणून तिला सोबत आहे ना तुझ्या तुझ्यावर रंगला हा सिरियल लावून दिला. आणि झाला ना घोटाळा. माझ्या घरी घोटाळा नाही झाला, पण आमची कारभाऱ्यांची मामी आहे ना त्यांच्या घरी सिलेंडर संपत आलेला. तर त्यांच्या बारक्या सुनेच्या माहेरच्या माणसांनी आई वडिलांनी गावावरून ही बघा ही चूल पाठवून दिलेली, सोबत त्यांना लाकडं पण पाठवलेली. या मामीचा संसार चालू झालाय. फुका आता बघा बघ इकडे बघा इकडे बघा. पेटलं 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 पेटलं. काय द्या पाया चुलीचा अप्रूप. एखादी नवीन नवरी कशी आलेली सजून धजून माप वळडायला, तसेच सगळेजण अख्खी गल्ली जमा झाली ती चूल बघायला. नुसती पोरं तर त्याच्या बाजूला शेकायला लागली. एवढ्या भरभरट्या उन्हामध्ये चक्क ते चुली पुढे बसून आपले शेकत होते. आणि तेवढीच मज्जा हो, म्हणजे चूल आली काहीतरी नवीन बोलत होते. आजचे दिन नाही आले पण चुली नक्की फुकायला आणल्या. ते बारक्या सुनानं आणून दिलं म्हणून ती चुलीची मालकी झालेली होती. आणलं म्हणून आपलं जेवण तरी करायला भेटलं. त्या दिवशी मामीने सगळं स्वयंपाक चुलीवरच केला बघा. आणि आपली जी संस्कृती चूल घरात आली म्हणून तिला हळदी कुंकू पहिलं लावलंच बघा. 5 बायका बोला सवसनी सवसनी जेवण घाला आता. काय सांगू तुम्हाला मंडळी, जेव्हापासून हे गॅसचं लफडं चालू झाले तेव्हापासून ही 500 रुपयाची चूल 4-5 हजाराला झाली. आणि इलेक्ट्रिक शेगडी 10-10 हजाराला भेटायला लागली. म्हणून हिच्या मामीच्या बारक्या सुनेच्या आई वडिलांनी ना गावावरूनच पाठवून दिलेली. ही बघा चुलीची मालकीन झालेली आहे. म्हणलं आता दूध बीत वतू घालवा, जेवण बिवण करा, सवसनी जेवायला घाला. तेवढीच आपली मजाक मस्करी, एकत्र गल्लीत राहण्याचा हेच बघा फायदा आहे. तर जरा काहीतरी असा आमचा टाइमपास वगैरे झाला. आणि आजच माझी आजी आहे ना मामा आहे ना गावाला जाणार होते, म्हणून इकडे थोडासा मस्तपैकी तिकडं मी घरी जेवण बनवायला टाकलेलं होतं. चुलीला हळदी कुंकू लावायला आले आणि घरी पटकन निघून गेले. तर कारभाऱ्यांनी काय केलं माहिती आहे का, मामाला कसं पूर्णच ऐकायला येत नाही असं काही नाही आहे. जेव्हा आपण मोठं गाणं साऊंड बिऊंड नाही का लग्नामध्ये DJ वगैरे लावतात तसलं मामाला ऐकायला येतं. म्हणून घरामध्ये कॉड होता. कारभाऱ्याने तो लावला मोबाईल आणि गाणं लावून दिलं. बोलले बघा ऐकायला येते का. तर चक्कन मामाला ऐकायला यायला लागलं आणि मामाने व्हिडिओ कॉल पहिल्यांदा त्यांच्या लेकीलाच लावला. कारभारी कसे सगळ्यांचा जरा जास्तच विचार करतात. बोलले ऐकायला आलं तर आलं ह्यांनी. आणि खरंच सांगू का चमत्कारच झाला. मामानं जेव्हा कॉड घातलं कानामध्ये तेव्हा त्यांचीच मुलगी समोरून काय बोलते ना त्यांना प्रॉपर ऐकायला येत होतं. त्यांची मुलगी पुण्याला राहिला आहे ना जॉबला, म्हणून कायम तिला व्हिडिओ कॉल करतात दिवसातून 1-2 वेळा. पण खानाखुनामध्ये बोलतात. आज पहिल्यांदा त्यांचे शब्द म्हणजे असं बोलताना तोंडातून शब्द फुटत होते ना ते क्लिअर कळत होते. खुश झाले आवाज ऐकून. अरे कळते की गाई हो ग कळतंय. आवाज ऐकून कसले खुश झालेत. माझी आजी पण समोर मुलाला आणि तिच्या नातीला असं व्हिडिओ कॉलवरती स्पष्ट बोलताना बघून आहे ना आजी पण जाम खुश झालेली. आता तुम्ही असं समजू नका माझ्या मामाला बोलता ऐकता येत नाही म्हटल्यावर त्यांच्या मुलीला पण चांगलं ऐकता बोलता येत नसेल, असं काही नाही. ती पुण्यामध्ये चांगल्या हुद्द्यावरती कामाला पण आहे आणि ती नॉर्मल आहे आपल्यासारखी, चांगलं कमवते, चांगलं शिकलेली वगैरे पण आहे. समोरून त्यांची मुलगी पण एवढी खुश झालेली, तिला म्हणत होते जरा अजून जोरात बोल म्हणजे मला ऐकायला येईल. इकडं गाडीचं टायमिंग झालेलं, कडेगावला जायची गाडी 9 वाजता होती. बाजूला बॅगा भरून ठेवल्यात आणि हे सगळ्यांना व्हिडिओ कॉल लावत होते. पण त्यांना खुशी बघून आम्ही पण चांगलं खुश झालेलो. माझे कारभारी म्हणत होते मला जर माहीत असतं की मामाला कॉर्ड लावून ऐकायला येईल तर मी पहिलं कधीच कॉर्ड आणून दिला असता. पण आता काय करणार, समजले ते समजलं. मेन गोष्ट समजली ती महत्त्वाची आहे. एवढा वेळ त्यांनी गप्पा मारल्या ना शेवटी म्हणायला लागले की ठेवा लवकर फोन, आपल्याला जायचं आहे, गावाला जायचं आहे म्हणून. लय बोलायला
एवढी मी हसले, एवढी मी खुश होते. 4-5 दिवस पण एवढे भारी गेले. पण आता मेन रडायची वेळ आलेली होती, कारण का आजी आणि मामा गावाला चाललेले होते. मी आईच्या पुढे एवढं कंट्रोल केलं, कारण का मला माहीत होतं मी रडले तर आजी पण रडणारच. म्हणून मी काय तिच्यासमोर आहे ना जरासुद्धा रडली नाही. एकतर तिला ना मला बघून मम्मीची आठवण येते, म्हणजे तिच्या मुलीची आठवण येते, म्हणून मी लयच कंट्रोल केलं. नमस्कार वगैरे केल्या, कारभाऱ्यांच्या मामी आल्या, ते असतं का नाही इनबाईची भेट, तशा टाईपमध्ये काहीतरी झालं. म्हणजे छानच झालं. मी इथनं पुढे व्हिडिओ नाही केला, कारण का आजी रडायलाच लागलेली माझी. पण चला, असं काहीतरी माझे 4-5 दिवस आणि गुढीपाडव्याचा दिवस होता. बाय.